डे 17. काल रात्रीच्या इन्सिडेंट्सपासून मी खूप डिस्टर्ब होतो. झोप पण नाही आली. ऑलमोस्ट 4-5 वाजता मी झोपलो. सकाळपासूनच खूप निगेटिव्ह वाटत होतं. पण फक्त एक चांगली गोष्ट घडली. इंस्टाग्रामवर आपले 1000 फॉलोअर्स कंप्लीट झाले. ओजी बापूस लोक, थँक्यू फॉर ऑल युअर सपोर्ट. मग मी बाहेर पडलो माझ्या खूप जुन्या हॉट व्हील्स कलेक्टर फ्रेंडला भेटायला. कुबेर वागळे हायकोर्टात वकील आहे, बट त्याची गाडी बघा. दिस इज नॉट अ नॉर्मल पोलो. ही आहे पोलो GTI. नॉर्मल पोलोपेक्षा तिप्पट पॉवर आणि तेवढीच किंमत सुद्धा. ही गाडी 2 डोअरचीच असते. खूप मजा आली बघून गाडी. मग मी घरी आलो, पण राहत नव्हतं म्हणून त्या पिल्ल्याला बघायला पुन्हा बाहेर पडलो. तिकडच्या बिल्डिंग खाली एका रिक्षात बसून होता, बट घाबरलेला खूप आणि बाहेर पडत नव्हता. मग नंतर मला कळलं प्रॉब्लेम काय. टेरिटोरियल स्ट्रे डॉग्स बरोबर फाईट करून जखम झालेली त्याच्या टेस्टिकल्सवर. मला अजून त्रास झाला. मग त्याला खायला दिलं, पाणी दिलं आणि त्याच्या जखमेवर पावडरवाली औषध लावायला ट्राय केलं. बराच वेळ त्याच्यावर लक्ष ठेवलं, तिकडेच होता तो. आणि मग मी घरी आलो. माझा फ्रेंड आलेला दुर्गेश. तेवढ्यात एक पार्सल पण आपल्या नवीन सेटअपसाठी लागणारी डेस्क मॅट होती. मोठंवालं माऊसपॅड असतं हे. फटाफट सेटअप केलं आणि मग मी कामावर गेलो. काय माहिती का, काल रात्रीपासूनच खूप निगेटिव्ह वाटत होतं आणि ते पुढे रेझोनेट पण झालं. BMCच्या रेडमध्ये गाडी इम्पाऊंड झाली आणि नेमकी ती चालत पण नव्हती. माझे 2 फ्रेंड्स प्रतीक आणि साहिल यांनी मला दोन्ही साईडने टोचन देऊन गाडी परत आणायला हेल्प केली. रस्त्यावर धंदा करणं खायचं काम नाही भावानो. परत येऊन धंदा चालू केला आणि जेव्हा घरी आलो तेव्हा हा पपऱ्या इथेच भेटला. याचं नाव आम्ही कापूस ठेवलंय. हापूसला रायमिंग प्लस त्याची शेपटी कापली आहे म्हणून कापूस. अशा हेक्टिक निगेटिव्ह डे पासून शांत व्हायला आम्ही इथे आलो आणि आमचा दिवस अशा प्रकारे संपला. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.